आतमध्ये मस्त गाणी लावली देवाची आणि खूप प्रसन्न वाटते इथे बसून. महादेवांची पेंटिंग काढली आहे आणि इथे जो नंदी आहे तो झाडापासूनच तयार झालेला आहे. आणि मला ही झाडं वगैरे बघून ना फुल कोकणातली आठवण येते. गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप सगळ्या शुभेच्छा. तर आज आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत गणपतीच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आपण जाणार आहोत महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शन करायला. तर आज माझ्यासोबत आहे माझे बाबा, आई, मम्मी, पप्पा, माझी छोटी बहीण, दादा आणि मी. तर आता आपण भेटूया मंदिरामध्ये. आता आपण आलोय गणपती मंदिरात, जे आहे जांभूळ गावात. आणि या साईडला आहे दगडाचा स्तंभ आणि या साईडला आहे तुळशी वृंदावन. आणि इथे झाडावरती महादेवांची पेंटिंग काढली आहे आणि इथे जो नंदी आहे तो झाडापासूनच तयार झालेला आहे. आणि नंदी किती सुंदर आहे. या साईडला मंदिराचा कलश आहे, जे पण खूप सुंदर आणि मोठं आहे. हा मंदिर आताच रिनोव्हेट केला गेला आहे आणि या मंदिराचा कलर पण खूप छान आहे, गोल्डन आणि व्हाईट मध्ये. मला हे मंदिर तर खूप जास्त आवडतं लहानपणापासून. तर आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया. तसं तर हे मंदिर खूप जुनं आहे, पण आताच रिनोव्हेट केल्यामुळे ते आता खूप मस्त आणि नवीन दिसतंय. मला हे मंदिर लहानपणीपासूनच खूप जास्त आवडतं. त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. इथे ज्यांनी मंदिर बांधले त्यांना ही मूर्ती इथे कन्स्ट्रक्शन करताना भेटली होती. मग त्यांनी त्याच जागेवरती हे मंदिर उभारलं. आणि ही मूर्ती नवसाला पावणारी आहे. इथे कोणीही नवस केला की तो लगेच पूर्ण होतो, असं आम्हाला ऐकण्यात आलं आहे. त्यानंतर मी माझ्या बाबांना चॅलेंज दिलं होतं की तुम्ही नारळ एका ड्रॅममध्ये फोडून दाखवा आणि त्यांनी ते लगेच पूर्ण केलं. तर हे आहे मंदिराची साईड आणि त्यानंतर ही आहे बॅक साईड. तर या साईडला खूप मोठी मोठी झाडं आहेत, जी खूप जास्त सुंदर आहेत. आणि मला ही झाडं वगैरे बघून ना फुल कोकणातली आठवण येते. कोकणातले घरं असतात किंवा अशा मंदिरं असतात कोकणामध्ये, एवढ्या मोठ्या मोठ्या झाडांच्या मध्ये एकदम. त्यानंतर हा जो रस्ता आहे या साईडला, त्याच रस्त्याने आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आता. तर महादेवांचं मंदिर पण खूप सुंदर आहे, ते पण मी तुम्हाला आता नक्कीच दाखवीन. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे पण मला नक्की सांगा. तर आता मी मंदिराच्या पायरीवर बसली आहे आणि आतमध्ये मस्त गाणी लावली आहे देवाची आणि खूप प्रसन्न वाटते इथे बसून. तर जशी की तुम्हाला माहिती आहे की मी खूप सगळ्या देवांचे ब्लॉग बनवते त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन वगैरे. तर तुम्हाला ते ब्लॉग कसे वाटतात हे तुम्ही मला सांगतच नाही कमेंट वगैरे करून. तर ते सांगायला मला नक्की सांगा ते सगळं. आणि जर तुम्हाला माझ्या गणपतीच्या मंदिराचे किंवा मग कोणतेही अजून जे बदलापूरमध्ये किंवा बदलापूरच्या बाहेर, जसे की पंढरपूरला, त्यानंतर अक्कलकोटला आपण गेलेलो, जिथे मी सगळीकडे तुम्हाला व्हिडिओ काढल्यात, त्या कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला तशा व्हिडिओ आवडत असतील देवा ठिकाणीच्या, तर मी अजून बदलापूर एरियामध्ये किंवा मग अजून दुसऱ्या जागांवरती जाऊन मंदिरांचे व्हिडिओ काढीन, त्यांच्या तुम्हाला अपडेट्स नक्की देईन. त्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा. तर आता आपण जाऊया महादेवांच्या मंदिरामध्ये. तर आता फायनली आपण महादेवांच्या मंदिरात आलोय. मग अशा आपण गणपतीच्या मंदिरात गेलो होतो. तर आता महादेवांचं मंदिर जांभूळपाड्याच्या इथे आहे. तर मी तुम्हाला आता मागचं मंदिर दाखवते. आणि रस्त्यामध्ये खूप गर्दी पण होती आणि तिकडे प्रसाद वगैरे पण वाटत आहेत आणि त्या साईडला खूप मोठी लाईन आहे. तर आता मी तुम्हाला मंदिर दाखवते. हे बघा, हे आहे मंदिर, पिंडसारखं एकदम मस्त. आणि इथे आहे पूर्ण लाईन. मंदिराच्या पायथ्याशी खूप मोठी व सुंदर रांगोळी काढली होती व त्याच्या बाजूलाच खूप मोठी लाईन सुद्धा होती. जी लाईन जॉईन करून आम्ही वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर पाहिलं
की तिकडे पण अजून खूप सगळ्या लाईनी आहेत. तर आम्ही त्याच लाईन जॉईन करून मंदिराच्या आत गेलो. त्यानंतर तिकडे काही बायका बेलाच्या झाडापाशी पूजा करत होत्या आणि हे सगळं लाईनी वगैरे बघून माझे दोन्ही बहीण भाऊ खूप जास्त कंटाळले होते आणि त्यांची खूप जास्त मस्ती चालू होती. तर तुम्ही पण बघा. जवळजवळ 1 तासानंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि मग आम्ही दर्शनासाठी खूप उत्सुकतामध्ये उभे होतो. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन खूप मस्त दर्शन घेतलं महादेवांचं आणि आम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटलं. तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं हे मला नक्की सांगा. तर आता आमचं दर्शन झालंय. हे आहे मंदिर. मंदिराच्या आतमध्ये पण मी तुम्हाला दर्शनासाठी क्लिप्स आणि व्हिडिओज काढले आहेत. तर आता आपण जाऊया घरी आणि तुम्हाला मी आता खाली प्रसाद वगैरे पण देतात सगळेजण. तर मी तुम्हाला आता प्रसाद पण दाखवते आणि मग आपण जाऊया डायरेक्ट घरी. तर आम्ही प्रसाद घेतला मागच्या स्टॉलवरून. हे आहे बासुंदी खीर टाईप साबुदाण्याची आणि हे वेफर आणि केळं. आणि मागे जो स्टॉल आहे तिकडे जे व्हाईट कलरचे शर्ट घालून आहेत ते माझे क्लास सर आहेत आणि क्लासमधले मेन सर आहेत, ते माझे फेवरेट सर आहेत. तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं आणि मंदिर कसं वाटलं हे मला नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर भेटेल मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.